तर सार्थक स्वरंजल 11 हा क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करता असताना पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स. तर सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. एका बाजूला करण साळुंके आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला योगेश आणि करण ही दोन्ही महत्वाचे खेळाडू या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल आपले अतिरिक्त 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवा. तर मागील मॅच मध्ये करण साळुंकेच्या बॅट मधून 14 चेंडू 49 धावांची खेळी करताना पाहायला मिळाला होता. नक्कीच या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती जेतू आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच. करण साळुंकेला बाद करणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच दरम्यान, नाहीतर 24 चेंडू मध्ये धावसंख्या वाढेल. पहिलाच बॉल करण साळुंकेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. चौकार. यावेळेस पहा सुरुवात होताना पाहायला मिळते. जिथून शेवट केला होता तिथून मात्र सुरुवात करताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल क्लासिकल स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॅकफुटला जाऊन यावेळेस पहा चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. टप्पा मात्र थोडासा पाहायला गेलं तर मागे ठेवण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळत नाही, परंतु धाव घेतली गेली या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. आता मात्र योगेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. या खेळाडूला कशा पद्धतीने करणची साथ देताना पाहायला मिळेल. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी चुकी होते, परंतु त्याचा फायदा उचलता येणार नाही फलंदाजांना. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. करण आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू मात्र पूर्णपणे 6 धावा देऊन जाईल. पूर्णपणे पाहायला गेलं तर डीप मिड विकेट रिजन कव्हर केलं जात आहे. यावेळेस येताना पाहायला मिळतोय षटकार. पुन्हा एकदा स्टेप आउट. यावेळेस मात्र चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. पूर्णपणे चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळते फलंदाजाचं. पूर्णपणे पाहायला गेलं तर ब्रँडन मॅक्युलमची आठवण करून देताना पाहायला मिळतो. स्टेप आउट करण्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वात घातक फलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं आणि त्याची आठवण करून देतोय करण साळुंके. काय फटका पाहिला जातोय पूर्णपणे. ध्रुव म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहिलं ध्रुवेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर चांगला कॅमेरामॅन वर्क करताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर यावेळेस देखील पहा बॅक टू बॅक धमाके पाहायला मिळत आहेत. यावेळेस कटिंग पर्यंत चेंडू पोहोचलाय. हलक्या हाताने टोलवला होता चेंडू. चांगली टायमिंग यावेळेस पाहायला मिळते. 3 षटकार यावेळेस मात्र येताना पाहायला मिळाले. चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स विरुद्ध सार्थक स्वरंजल 11 अशी महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. महत्वाचा खेळाडू आज मात्र पाहायला गेलं तर करणची बॅट चांगली स्विंग होताना पाहायला मिळते. महत्वाचा खेळ या खेळाडूकडून होताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. संभाजी आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येतोय. करणला बाद करणं खूप महत्वपूर्ण असेल, कारण की करणची बॅटिंग या संघाला गोलंदाजी करत असताना डोकेदुखी ठरताना पाहायला मिळते. करणची बॅट चांगल्या पद्धतीने स्विंग होताना पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने खेळाय
ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, चुकी होताना पाहायला मिळते. जिथे मात्र 1-2 धाबा होत्या तिथे मात्र 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. आज दिवस मात्र करणचा आहे. करणच्या बॅटमधून रचनात्मक फटकेबाजी होताना पाहायला मिळते. कलात्मक खेळी यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिस फील्डमुळे येताना पाहायला मिळतोय चौकार. धावसंख्या 29. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस कुठेतरी एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू पर्यंत. एक धाव महत्वपूर्ण या खेळपट्टीवरती. एका धावेने विजय आणि पराजय निश्चित होताना पाहायला मिळतात. यावेळेस पाहिलं गेलं तर संपूर्ण मॅच दरम्यान संभाजीला करणला थांबवण्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल. दुसऱ्या बाजूला योगेश स्ट्रायकिंग एंडला आता मात्र येताना पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल जसा येताना पाहायला मिळेल तसा मात्र फलंदाज शांत होताना पाहायला मिळेल. गोलंदाज कशा पद्धतीने आता मात्र पुढील गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने योगेशच्या बॅटमधून फटका खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 पाऊंड चेंडू कलेक्ट केला जातोय. आता मात्र धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1.5 चेंडूंचा खेळ होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल महत्वपूर्ण असेल. दरम्यानचा चेंडू कशा पद्धतीने पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलक शेवटच्या बॉल वरती करण आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आडव्या बॅटने खेळाय. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. संभाजीने मात्र फक्त आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून धावसंख्या पाहायला गेलं तर 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तसेच मंगेश दादा साळुंके साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत. उधवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रमुख उपस्थित मान्यवर चला स्पीडअप करायचंय. महत्वाची मॅच आपण पाहतोय. उधवणे प्रीमियर लीग 2025 दरम्यान महत्वपूर्ण सामना ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स विरुद्ध सार्थक स्वरंजल 11. यावेळेस पहाड बॅटने पुन्हा एकदा फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाबेचा रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये होताना पाहायला मिळेल का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत मात्र वाढ होताना पाहायला मिळेल. आणि नक्कीच प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख व्यासपीठावरती आज पाहायला मिळत आहेत. उधवणी प्रीमियर लीग 2025 माध्यमातून श्रीकांतजी गोडांबे तसेच संदीपजी गोडांबे साहेब मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. धन्यवाद. तर पहा कुठेतरी बायच्या स्वरूपातील एक धाव आहे. पंच आमच्याकडे निर्णय कळवत आहे. धावसंख्येत आता मात्र होणारा थोडासा हलकासा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे. पाहायला गेलं तर पहा पुन्हा एकदा यावेळेस वाईट +1 या अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचं संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जात आहे. समालोचन कक्ष जिथे मात्र आमचे टेक्निकल स्कोरर अक्षय शेठ म्हात्रे तसेच पाहायला गेलं तर गुणलेखक अजय साळुंके संपूर्ण. यावेळेस पहा लेग स्टंप डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळते. पूर्णपणे पाहायला गेलं तर फलंदाज चुकी करताना पाहायला मिळतोय. वाईट बॉलची अपेक्षा होती परंतु आता मात्र खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. कुठेतरी पहा चुकी होताना पाहायला मिळते. चेंडूला ओळखला चेंडू तर यावेळेस फलंदाज कुठेतरी फसताना पाहायला मिळाला नसता परंतु यावेळेस चेंडूला ओळखलं गेलं नाही आणि त्यामुळेच फलंदाज फसताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल खेळपट्टीवरती. आकाश नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतोय.
तर प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय सन्मान्य श्री श्रीकांतजी गोडांबे साहेब तसेच संदीपजी गोडांबे साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळते. उधवणी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. पूर्णपणे पाहायला गेलं तर अगोदर चेंडूवरती जाणं महत्वाचं होतं. चेंडूला ओळखू शकला नाही क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल. धावसंख्येत 4 धावांनी वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांनी. 37 या आकड्यावरती 37 धावा. आता मात्र गोलंदाजाला कुठेतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल. देवेंद्र गोलंदाजी करत असताना थांबवावं लागेल या खेळाडूला. आल्या आल्या मोठा प्रहार आकाशच्या बाट मधून मात्र होताना पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळेल. येस आकाश या खेळाडूने चौकार ठोकल्यामुळे पाहिलं गेलं तर चैतन साळुंके यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं कॅश प्राइज जमा आहे. यावेळेस देखील लेग स्टंप सोडून जाणारा बॉल वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अशा चुका तुम्ही करू शकत नाही. अतिरिक्त धाव पाहायला गेलं तर धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या 42 या आकड्यावरती 1 गडी बाद हे समीकरण आपण पाहतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा व्हाईट +1 या 2 धावा येताना पाहायला मिळतात. चुकी पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. गोलंदाजाला चांगली दिशा मिळत नाही. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळला आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. 3 षटकांचा होतोय शेवट. 48 ही धावसंख्या, 48 रन्स पूर्णपणे पहा. यावेळेस पाहायला गेलं तर 48 धावा धावफलकावरती लावण्यात आले. 16 पूर्णांक. तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर धावा येताना पाहायला मिळत थोडेशा जास्त. करण साळुंके 10 चेंडू 31 धावांवरती खेळतोय. 300 स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आकाश 3 चेंडू 8 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून देण्याचा प्रयत्न होते फलंदाजाकडून. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. तर या षटकामध्ये पाहायला गेलं तर आकाशने जर 3 षटकार ठोकले, हॅट्रिक, षटकारांसाठी 501 रुपयांचा कॅश प्राइज असेल चेतन साळुंके कडून. बागपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस होता. फेकी केली जाते. यावेळेस फसलाय करण साळुंके. पाहायला गेलं तर 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथे मात्र पाहायला गेलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि त्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बॉलिंग मिस्टेक केली जाते आणि त्यानंतर मात्र फलंदाज पविल यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. निराश असेल स्वतःवरती, कारण की 6 चेंडू होते आणि हा चेंडू सोडला असता तरी सुद्धा 5 चेंडू अजून देखील बाकी आहे असताना पाहायला मिळत आहेत. तर कुठेतरी घाई करताना पाहायला मिळाला. एका धावेच्या पूर्तीसाठी पाहायला गेलं तर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतोय. आता मात्र आकाश ट्रॅकिंग एंडला येताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. आता मात्र करणची विकेट मिळाले. धावसंख्येमध्ये कुठेतरी धावा कमी येताना पाहायला मिळतील की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव. यावेळेस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय चौकार. धावसंख्येत होते बदल. त्या अगोदर पहा प्रमुख उपस्थित मान्यवर संजयजी साळुंके साहेब देखील उपस्थित आहेत आमच्या प्रमुख व्यासपीठावरती आज उधवणी प्रीमियर लीग 2025 मध्ये, ज्यांच्या माध्यमातून कॅप सौजन्य देण्यात आलं होतं.
उधवणे प्रीमियर लीग 2025च्या दरम्यान यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी यष्टीरक्षक करताना पाहायला मिळणार नाही. कोणतीही चूक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस. यावेळेस पहा प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन प्रॉपर कनेक्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चौकार आल्यानंतर डॉट बॉल आला होता आणि यावेळेस देखील षटकार येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे रिव्हर्सचा अटेम्प्ट करताना पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन मात्र पाहायला मिळाला या खेळाडूकडून आणि हा षटकार येतोय. धावसंख्या 60. तर चला स्पीडअप करायचंय. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला ब्रदर्स युनायटेड विरुद्ध महाराजा 11 टॉस साठी यायचंय. ब्रदर्स युनायटेड विरुद्ध महाराजा 11. चला टॉस साठी या. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक होताना पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पाहायला गेलं तर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. यावेळेस देखील फलंदाज बाद होतो की काय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पूर्णपणे रिस्क घेताना पाहायला मिळाला खेळाडू. जर पहिल्या प्रयत्नात चेंडू हातामध्ये आला असता तर दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली नसती. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता. येस वेलकम कंपनीचे अध्यक्ष अर्जुन कापसे देखील उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उधवणी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 69. 70 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. शेवटच्या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून मात्र चांगला खेळ पाहायला मिळालाय. 8 चेंडू 26 धावांची खेळी करत असताना पाहायला मिळतोय. चला टॉस साठी तयार राहायचंय. ब्रदर्स युनायटेड महाराजा 11. येस तर पहा टॉस साठी उपस्थित राहायचे दोन्ही कर्णधार आणि मान्यवर माननीय सन्मान श्री श्रीकांतजी गोडांबे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल या मॅचचा टॉस. तसेच संदीपजी गोडांबे यांच्या देखील शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये टॉस करण्यात येईल. ब्रदर्स युनायटेड विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत महाराजा 11 अशी मॅच. तर टॉस साठी उपस्थित दोन्ही कर्णधार राहायचंय. तर तसेच उपस्थित मान्यवर वेलकम कंपनी उपाध्यक्ष ओमकार साळुंके, तसेच अजय साळुंके खजिनदार, अनिकेत साळुंके सदस्य हे प्रमुख उपस्थित मान्यवर आहेत वेलकम कंपनीचे. तसेच अध्यक्ष अर्जुन कापसे देखील उपस्थित आहेत. आपल्या सर्वचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. तसेच त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. अर्जुन कापसे, ओमकार साळुंके, तसेच अजय साळुंके, अनिकेत साळुंके. तर आपण उपस्थित आहात तर सन्मान स्वीकारायचा आहे. आता 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आहे.
चला सलामीची जोडी पाठवायची सार्थक स्वरांजली 11. सार्थक स्वरांजली 11 चला सलामीची जोडी पाठवायची आहे. लवकरात लवकर फलंदाज तुमचे खेळपट्टीवरती पोहोचले नाही तर पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला. चला स्पीडअप करायचं आहे. सार्थक स्वरांजली 11. ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकरचा संघ आता मात्र कशा पद्धतीने 24 चेंडूमध्ये 70 धावा पाहायला गेलं तर थांबवताना पाहायला मिळेल. 24 चेंडू 70 धावांची आवश्यकता. तर सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. एका बाजूला येस सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला देवेंद्र तर दुसऱ्या बाजूला साहिल पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय. 24 चेंडू 70 धावांची आवश्यकता असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवणं महत्वाचं आहे. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतोय राऊंड द विकेट. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. बायच्या स्वरूपातील धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. वाईट +1 या 2 धावा आहेत. पहिल्याच बॉल वरती धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळेल. येस यावेळेस पा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. जसा साईल आला तसा मात्र धावसंख्येमध्ये वेग येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर फक्त चेंडूला पाठवण्याचं काम केलं जातंय आणि तो मात्र चेंडू आपला काम पूर्णपणे करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस पहा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा. फलंदाज साहिलला गोलंदाज आकाश चांगला शिकवून जातोय धडा. कडा आणि धडा याचं समीकरण घेऊन चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होईल. पहिल्या क्रमांकाचं महत्वाचा फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. तसेच आशुतोष सिंग साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. येस आकाशने जर 3 चेंडूवरती 3 विकेट्स प्राप्त केल्या हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल राज साळुंके कडून. तर पहिली विकेट मात्र प्राप्त झाली. अजून 2 विकेट जर 2 चेंडूवरती बॅक टू बॅक मिळवले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा होताना पाहायला मिळालंय. लागू देखील होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॅटची कडा घेताना पाहायला मिळतोय. चेंडू एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेचं समीकरण धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू वेगवान गतीने सीमारेषे पार जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये आलेला हा दुसरा चौकार. यावेळी देखील मिस्टामी स्ट्रोक परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही कारण की गोशांकी क्षेत्रात चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
धावसंख्या 12. तर येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या पाहायला गेलं तर 70 धावांची आवश्यकता असताना 12 धावा बनवलेत. 58 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. पाहायला गेलं तर घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एका धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती लागताना धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 13 या आकड्यावरती. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑन पूल. पूल इज पॉवरफुल. षटकार येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे पाहायला गेलं तर फ्री हिट असेल. 9+6. लीगल डिलिव्हरी आहे पंच. लीगल डिलिव्हरी आहे. नो बॉल आहे. येस. आता मात्र फ्री हिट असेल. पुन्हा एकदा फलंदाजाला चान्स आहे यावेळेस चांगला स्ट्रोक खेळण्याचा. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका पाहायला मिळतोय. 30 दिशा 30 दशा. चेंडू मध्ये बदल, धावसंख्येमध्ये बदल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर नो लुक कॉफी बुक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये पुन्हा एकदा येतोय षटकार. 26 धावा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काय चुकी होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील की काय चुकी होताना पाहायला मिळते. जरी कॅच पकडली गेली नाही तरी सुद्धा दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल संभाजी. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन खेळाडू होईल. धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27. धावा. 27. चला स्पीडअप करायचंय विनंती असेल. यावेळेस पहा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. कुठेतरी चेंडू हातातून सटकताना पाहायला मिळाला. निसटताना पाहायला मिळालाय. आता मात्र एक धाव असेल बाईकच्या स्वरूपात. येस. प्रमुख उपस्थित मान्यवर उदवणी प्रीमियर लीग 2025 दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर समर्थक माननीय सन्मान श्री अमोल शिर्के साहेब महाराष्ट्र सैनिक. आपल्याला पाहायला गेलं तर उपस्थित मान्यवर आहेत कट्टर मनसे समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माननीय सन्मान श्री अमोलजी शिर्के साहेब. उपस्थित मान्यवर उदवणी प्रीमियर लीग 2025 दरम्यान उपस्थित आहेत. मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित आहेत. यावेळेस पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फलंदाज फसताना पाहायला मिळतोय. चुकी होताना पाहायला मिळते. सरळ बाटने नाही तर उलट्या बाटने रिव्हर्सचा प्रयत्न आणि त्यामुळेच फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. ड्रेसिंग रूमच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. चुकी होते या खेळाडूकडून आणि आता मात्र मॅच दुरावताना पाहायला मिळाले.
70 धावांचं लक्ष आहे. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावण्यात आले तर 15.00चा करंट रन रेट आपण पाहतोय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर 20.00चा रिक्वायर्ड रन रेट हवा आहे. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता यावेळेस मात्र हवे. स्पीडअप करायचे विनंती असेल. येणाऱ्या काळामध्ये अजून देखील पाहायला गेलं तर लीग स्टेज मधील खूप सामने खेळवायचे आहेत. लीग स्टेज मधील 4 सामने खेळवायचे, तसेच सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, तसेच पाहायला गेलं तर फायनल देखील आज आपल्याला कंप्लीट करायचे. करण साळुंके बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण प्राप्त होताना पाहायला मिळतात. खेळ या खेळपट्टीवरती आपण पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. 32 धावा धावसंख्या आपण पाहतोय. 2.1 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा स्टेप आउट होताना पाहायला मिळतोय. चुकी होताना पाहायला मिळते की काय या खेळपट्टीवरती. एकच धाव बाईकच्या स्वरूपातील पाहायला मिळेल. एक एक धाव महत्वाचे, परंतु चौकार षटकार येणं खूप महत्वाचे असतील. 12 यावेळेस वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडासा चेंडू आपटण्याचा प्रयत्न होता. 1 बाउंसचा इशारा मात्र देण्यात येतोय. 34 धावा झालेत आतापर्यंत. 36 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार या मॅच मध्ये हवे असतील. 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 चेंडू 36 धावांची आवश्यकता. करण आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मिलिंद यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वेग या चेंडूवरती थोडासा वाढताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने धावसंख्येला स्थिरता मिळते. धावसंख्या 34 या आकड्यावरती थांबते. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती 6 धावा येणं गरजेचं होतं, परंतु यावेळेस कशा पद्धतीने वाईट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर नुकसान भरपाई होताना पाहायला मिळते. धावफलकावरती वाईट बॉल येतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 35. आतापर्यंत अर्धा टप्पा पार पाडताना पाहायला मिळालाय. अजून अर्धा टप्पा पार पाडायचा आहे. 35 धावांची अजून देखील गरज आहे. यावेळी चांगला पाहायला मिळतो स्ट्रोक खेळलेला. त्या क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू नसेल. चौकार येताना पाहायला मिळते. प्रॉपर शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. पूर्णपणे फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि त्यानंतर येताना पाहायला मिळतोय हा चौकार. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा शेवटचा बॉल महत्वाचा होता. धाव येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा होतोय शेवट. 39 ही धावसंख्या. आता मात्र 31 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या काळामध्ये. हे स्पीडअप करायचंय विनंती असेल. यस आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण उपस्थित राहिल्याबद्दल. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. ज्यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य देण्यात आलं होतं. माननीय सन्मान्य श्री परशुरामजी यशवंतजी साळुंके आप्पा, आपलं देखील अधिक स्वागत आहे. तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी यावेळेस बायच्या स्वरूपातील 1 धाव येताना पाहायला मिळते. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतो. योगेश महत्वपूर्ण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला टप्पा शोधताना पाहायला मिळेल हा खेळाडू. पूर्णपणे
एक धाव यावेळेस देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. तसेच राजारामजी साळुंके साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल आमच्या प्रमुख व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये. यावेळेस पाहायला गेलं तर चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेलाय. यावेळेस कोणतीही चुकी होणार नाही. आता मात्र मॅच दुरावताना पाहायला मिळाले. तसेच उदवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक माननीय सन्मान्य श्री नितीन शिर्के साहेब देखील उपस्थित आहेत. तसेच श्रीकांत शिर्के साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय. एक चेंडू आणि बनवायच्या आता मात्र 29 धावा मॅच पूर्णपणे फसताना पाहायला मिळाली. यावेळेस धाव घेण्यासाठी प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होते. 42 धावा धावफलकावरती लागताय. 27 धावांनी ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स हा संघ विजेता होताना पाहायला मिळतोय. तर पुढील होणारी मॅच ब्रदर्स युनायटेड विरुद्ध महाराजा 11. चला लगेच खेळपट्टीवरती यायचंय. विजेता संघ ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स या संघाचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरताना पाहायला मिळतोय करण साळुंके. अकरा चेंडू 32 धावांची खेळी करताना पाहायला मिळाला. करण साळुंके ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला महाराजा 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. महाराजा 11